न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। 14 महिन्यांचा प्रदीर्घ लढा यशस्वी। सोनाली मेंगाळ मृत्यू प्रकरणात अखेर आरोपी गजाआड। न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अकोले पोलिसांची मोठी कारवाई। आरोपी 3 दिवसांच्या पोलीस कोठडीत। अकोले तालुक्यातील ढोकरी अंबिकानगर येथील सोनाली रावसाहेब मेंगाळ हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने अवघ्या तालुक्यात खळबळ उडवून दिली होती। तब्बल 14 महिने उलटल्यानंतर न्यायव्यवस्थेच्या निर्णयामुळे आणि अकोले पोलिसांच्या तत्परतेमुळे या प्रकरणात एक मोठा ब्रेकथ्रू मिळालेला आहे। न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळताच अकोले पोलिसांनी सापळा रचून आरोपींना जेरबंद केले आहे। या कारवाईमुळे पीडित कुटुंबियांना न्याय मिळण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले आहे। कायदेशीर लढाईत आरोपींना धक्का। मृत्यूच्या या गुंतागुंतीच्या प्रकरणात आरोपींनी अटक टाळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता। या सुनावणीवेळी आरोपींच्या वतीने वकील के.डी. धुमाळ आणि जे.एच. वामन यांनी बाजू मांडली, तर दुसरीकडे पीडित मुलीचे वडील रावसाहेब मेंगाळ यांनी आपली बाजू मांडण्यासाठी खासगी वकिलांची नियुक्ती केली होती। न्यायालयासमोर सरकारी वकील वाकचौरे आणि विजय उगले यांनी अत्यंत प्रभावी आणि मौलिक युक्तिवाद करत आरोपींविरुद्ध पुरावे सादर केले। हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय, जो या प्रकरणातील महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला। अकोले पोलिसांचे ऑपरेशन यशस्वी। जामीन फेटाळला जाताच अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे यांनी तात्काळ सूत्रे हलवली। त्यांनी आपल्या विशेष पथकासह आरोपींचा शोध घेण्यासाठी एक भक्कम सापळा रचला। पोलिसांच्या या चपळाईमुळे आरोपींना पळून जाण्यास वाव मिळालेला नाही आणि पोलिसांनी त्यांना यशस्वीरित्या ताब्यात घेतले। अटकेनंतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। आता या कोठडीत आरोपींकडून नेमकी काय माहिती समोर येते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। पोलीस यंत्रणेचे आभार। 14 महिन्यांच्या संघर्षानंतर आरोपींना बेड्या ठोकल्यामुळे पीडित वडील रावसाहेब वामन मेंगाळ यांनी समाधान व्यक्त केले आहे। आरोपींना शोधून काढण्यासाठी आणि कडक कारवाई करण्यासाठी अकोले पोलीस स्टेशनच्या टीमने घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांनी पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे जाहीर आभार मानले आहेत। या कारवाईमुळे सोनाली मेंगाळ मृत्यू प्रकरणात आता तपासाला वेग आला असून लवकरच यातील सर्व सत्य समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नमस्कार, मी रावसाहेब वामन मेंगाळ, राहणार ढोकरी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर येथील कायमचा रहिवासी असून माझी मुलगी सोनाली रावसाहेब मेंगाळ 1 वाजता पेपर देऊन दुपारी 1 वाजता घरी आली। तर ती घरी आल्यानंतर आम्ही तिला विचारलं, तुला शाळेत आणण्यासाठी यायचंय का? तर ती म्हणे मला अभ्यास करावा लागेल। त्याच्यानंतर आम्ही शाळेत आणण्यासाठी दुपारा निघून गेलो। दुपारनंतर ती घरातून कधी बेपत्ता झाली याचा टाइम सांगता येणार नाही। तर संध्याकाळी 6 वाजता आम्ही घरी आल्यानंतर तिचं दप्तर, पुस्तकं, चप्पल, मोबाईल तिथंच पडलेला होता। घरचा दरवाजा पण उघडत होता। तर घरी आल्यानंतर आम्ही चौकशी आजूबाजूला केली। सोनाली घरात दिसत नाही म्हणून आजूबाजूला चौकशी करून विचारलं, तर सोनाली कुठेही आढळून आली नाही। त्याच्यानंतर मोबाईल आम्ही चेक केला तर मोबाईलमध्ये मेसेजमध्ये नंबर पडलेला होता। तर तो नंबर सुशील पत्रे याचा उघडकीस आला। तर सुशीलच्या आई वडिलांना आम्ही फोन करून विचारलं, तर सुशीलचे आई वडील सुशीलला आणि विजयला आमच्या घरी घेऊन आले। घरी घेऊन आल्यानंतर त्यांनी विचारलं, यांच्या मुलीला फोन केला होता का? तर ते म्हणे केला होता। तर ते फुल दारूच्या नशेमध्ये धुंद होते। तर विजयला विचारलं, यांच्या मुलीला फोन केला होता का? विजयनं डायरेक्ट आरेवारीची भाषा करत, तुला कुठे जायचे जा, आम्ही पोलीस स्टेशनला, कोर्ट कचेरीला घाबरत नाही, असे दारूच्या नशेमध्ये दमबाजी करत निघून गेले। पुन्हा रात्री 9 वाजता दोघं पण माझ्या घरी आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची मुलगी आम्ही उसात ठेवली, आम्ही तिला लगेच घेऊन येतो। ते परत आलेच नाही। तर त्याच्यानंतर 12 ते 1 दरम्यान सुशीलचे आई वडील माझ्या घरासमोर आले। मला फोन करून विचारला, तुम्ही आता कुठे आहात? तर त्यावर मी उत्तर दिलं की मी मुलीची शोधाशोध करत आहे। त्याच्यानंतर परत 1:30 ते 2 वाजता डोंगरांनी वर जाताना बॅटऱ्या चमकत होत्या, मोबाईल चमकत होते। जंगलामध्ये फार बॅटऱ्या चमकत होत्या बऱ्याच वेळ। त्याच्यानंतर 3:30 ते 4च्या दरम्यान दरवाजा ठोकत होते, कडी वाजत होते। तर आम्ही दरवाजा उघडून बघितला तर कोण आहे? तर आम्हाला वाटलं आमची मुलगी चालली की काय।
तर ती दरवाजा उघडल्यानंतर सुचित्राची आई होती. तर ती फार घाबरलेली अवस्थेत. तर ती घरामध्ये आली तर तिला विचारलं, का बरं बोलत नाही, का बरं एवढी घाबरलेली? तर ती डायरेक्ट म्हणाली की सुशील आणि विजयनं नको ते कृत्य केलंय, ते गोष्टी आम्हालाही न सहन होणार. तर पोलीस कोर्ट केस वगैरे काही करू नका. तर सकाळी 8:30च्या सुमारात अतिशय भयंकर परिस्थितीत सोनालीचा मृतदेह लटकलेला होता. तर अतिशय 14 महिन्यानंतर पोलिसांनी गुन्हा पण दाखल करून घेतलेला आहे. 14 महिन्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला. तर ते अटकपूर्वसाठी संगमनेर सेशन कोर्टात गेले होते. तर आम्ही वकील देऊन पण त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. तर आरोपी आता जेलमध्ये गेलेले आहे. तर अकोले पोलीस स्टेशनचे आभारी मानत आहे. धन्यवाद. अकोले पोलीस स्टेशनचे PSI मोहन बोरसे, अकोले पोलीस स्टेशनचे PI यांचे आभारी मानित आहे. धन्यवाद.